नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते इयत्ता 7वी करिता हा उपक्रम सुरू आहे. आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जे निवड चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 32वा आणि या आजच्या भागामध्ये आपण सजीवांतील अनुकूलन या घटकाविषयी काही निवडक व नमुना दाखल काही प्रश्नांचा सराव हा या ठिकाणी करणार आहोत. तर चला मग आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया. आणि स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न असा आहे की निवडुंगामध्ये प्रकाश संश्लेषण ही क्रिया कोठे होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे खोडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही निवडुंग या वनस्पतीमध्ये होते. प्रश्न क्रमांक 2, सजीव ओळखण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो? तर याचं उत्तर आहे द्विनाम पद्धती. प्रश्न क्रमांक 3, जागतिक बेडूक संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर 29 एप्रिल या दिवशी जागतिक बेडूक संरक्षण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4, खूप उंच गवत कोणत्या प्रदेशात आढळते? तर विषुववृत्तीय प्रदेशात खूप उंच गवत आढळते. प्रश्न क्रमांक 5, द्विनाम पद्धतीचे जनक कोण आहेत? तर कार्ल लिनियस हे द्विनाम पद्धतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 6, मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर होमो सॅपियन असं मानवाचं वैज्ञानिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 7, जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलांना टिंबटिंब म्हणतात, तर अनुकूलन असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या वनस्पतींच्या पाने व खोडावर मेणचट पदार्थाचा पातळ थर असतो? तर ज्या जलीय वनस्पती आहेत, उदाहरणार्थ कमळ, तर अशा वनस्पतींच्या खोडावर पानांवर मेणचट पदार्थाचा पातळ थर असतो. प्रश्न क्रमांक 9, जलीय वनस्पती कोणत्या? तर कमळ, जलपर्णी ज्या वनस्पती आहेत या जलीय वनस्पती आहेत. प्रश्न क्रमांक 10, कमळाची पाने पाण्यावर का तरंगतात? तर खोड व पानांचे देठ यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात, कारण त्या दृष्टिकोनातून त्या वनस्पतीचं अनुकूलन हे झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 11, कमळाची पाने पाण्याने सडून का जात नाही? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे की त्यांच्या पानांवर मेणचट पदार्थांचा थर असतो, म्हणून ती पानं पाण्यामध्ये सडून जात नाहीत. प्रश्न क्रमांक 12, निवडुंग ही कोणत्या प्रदेशात वाढणारी वनस्पती आहे? तर वाळवंटी प्रदेशात वाढणारी ही वनस्पती आहे निवडुंग. प्रश्न क्रमांक 13, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींची मुळे जमिनीत खोलवर का पसरलेली असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाण्याच्या शोधासाठी ती जमिनीत खोलवर पसरलेली असतात. प्रश्न क्रमांक 14, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीत पाणी व अन्न कोठे साठवले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे खोडामध्ये हे पाणी साठवले जाते. प्रश्न क्रमांक 15, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींची पाने कशी असतात? तर वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींची पाने खूप बारीक सुईसारखी असतात. प्रश्न क्रमांक 16, हिमप्रदेशात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात? तर सूचीपर्णी वनस्पती या हिमप्रदेशात आढळतात. प्रश्न क्रमांक 17, हिमप्रदेशातील वृक्षांचा आकार कसा असतो? तर शंकूसारखा आकार त्या वृक्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 18, देवदार व पाईन हे कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत? तर ते सूचीपर्णी वृक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 19, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींची साल जाड का असते? तर बर्फ व थंडीपासून संरक्षण व्हावे याकरता या वनस्पतींची साल जाड असते. प्रश्न क्रमांक 20, जंगलात झाडे उंचच उंच का वाढतात? तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ही झाडं उंचच उंच वाढत असतात. प्रश्न क्रमांक 21, अमरवेल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे?
तर अमरवेल ही परपोषी वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 22, बुरशी प्रकाशसंश्लेषण का करू शकत नाही? तर याचं उत्तर आहे बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्याने. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या वनस्पती कीटकभक्षी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात? तर घटपर्णी, व्हिनस, फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती कीटकभक्षी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न क्रमांक 24, माशांना श्वसनासाठी नाकाऐवजी कोणते अवयव असतात? तर कल्ले हे माशांना श्वसनासाठी नाकाऐवजी असतात. प्रश्न क्रमांक 25, माशांचा आकार दोन्ही टोकांना टिंबटिंब असतो तर निमुळता असतो दोन्ही टोकांना. प्रश्न क्रमांक 26, बदक व पाणकोंबडी यांची पिसे पाण्यात ओली का होत नाहीत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांचे पंख व पिसे तेलकट असतात. प्रश्न क्रमांक 27, पाण्यात व जमिनीखाली असताना बेडूक कशाद्वारे श्वसन करतो? तर त्वचेद्वारे तो श्वसन करतो. प्रश्न क्रमांक 28, वाघाच्या पायांच्या तळव्यांना टिंबटिंब असते तर गादी असते. प्रश्न क्रमांक 29, वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी का असते? तर वाघाची चावल भक्ष्यास लागू नये म्हणून त्याच्या तळव्यांना गादी असते. प्रश्न क्रमांक 30, वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांची त्वचा जाड का असते? तर मित्रांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तर शरीरातील पाणी जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांची त्वचा ही जाड असते, कारण वाळवंटामध्ये पाणी फार कमी ते पाण्याची उपलब्धता असते आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी असतात त्यांची त्वचा ही जाड असते. प्रश्न क्रमांक 31, हिमप्रदेशातील प्राणी कोणते? तर हिमप्रदेशामध्ये आढळणारे जे प्राणी आहेत यामध्ये याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, हिमबिबट्या, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा म्हणजे ही हिमप्रदेशात आढळणारे हे सर्व प्राणी आहेत. प्रश्न क्रमांक 32, पक्ष्यांची हाडे पोकळ का असतात? तर हवेत सहज उडता यावे याकरता त्यांची हाडे ही पोकळ असतात. प्रश्न क्रमांक 33, सापाची त्वचा कशी असते? तर खवलेयुक्त ही सापाची त्वचा असते. प्रश्न क्रमांक 34, लांब व चिकट जीभ हे कोणत्या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे? तर बेडूक या प्राण्याचं ते वैशिष्ट्य आहे. आणि हे कशासाठी आहे? तर बेडूक जास्तीत जास्त कीटक खात असतात, म्हणजे उदाहरणार्थ शेतातील कीटक खाण्याचं काम हे बेडूक करत असतात आणि म्हणून त्याची जी त्वचा आहे, जीभ जी आहे ती लांब आणि चिकट असते. प्रश्न क्रमांक 35, वेगळा पर्याय ओळखा. चंदेरी कोल्हा, जंगली कुत्रा, कोल्हा वाघ. तर यामध्ये चंदेरी कोल्हा, कारण तो हिमप्रदेशामध्ये आढळणारा प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 36, वेगळा पर्याय ओळखा. वड, देवदार, पिंपळ, साग. तर यामधील वेगळा पर्याय आहे देवदार. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण सजीवांचे अनुकूलन या पाठाविषयी काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण विविध संदर्भ साहित्याच्या मदतीने शोधून त्याची तयारी करायची आहे. तर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपण आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.